हाय गाईज, आज बनवतो आपण बटाटा पराठा. तो कसा बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. आज नाश्त्याला बटाटा पराठा आहे. ते आपण पीठ घेतलेलं आधी, मीठ घेतले, नंतर त्यात आपण टाकून थोडंसं तूप, ते पाणी घेतले आपण. चपातीपेक्षा थोडंसं मऊ करायचं आहे. सगळे परत पुसून घेऊ आपण. हे सगळं काढून घेऊया. थोडंसं हाताला पीठ आहे, तो पण काढून घेऊ. थोडंसं तूप घेते. पीठ झालं आपलं. आता बटाटा घेऊया आपण सोलून खिसून. उकळून ठेवले होते, जर थंड व्हायला वेळ जातो ना. पण आता खिसून घेऊया. असं आपल्याला बटाटा खिसून घ्यायचा आहे. इथे तर आपला बटाटा खिसून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. हे असं थोडं थोडं राहिलंय, ते राहिलं तरी चालेल, ते जातं त्यात. आता ह्याच्यात आपण टाकूया जिरे पावडर, धणे पावडर, थोडीशी हळद आहे, तिखट आहे आणि मीठ आहे. तीळ घेतले नाही आता. तर मिक्स करून घेऊ आपण. जास्त त्याला रगडायचं आहे, असंच वरच्यावर एक म्हणजे मिक्स झालं पाहिजे एवढंच. झालं आपलं. इथे आता पराठा आपण बनवायला सुरुवात करतोय. इथे गव्हाच्या पिठाचा एक आपण डो घेतलेला आहे, त्याला आधी आपण थोडासा असं लाटून घेऊया. आता आपण त्यात बनवणार आहोत बटाटा. बटाट्याचा पण आपल्याला गोळा करून घ्यायचा आणि तो भरायचा त्याच्यात.
आणि त्याला आता आपल्याला बंद करायचं आहे. आता आपण ह्याला लाटून घेणार आहोत. इथे आपण तवा तापवायला ठेवलेला आहे एक साईडला. इथे आपण लाटून घेतलं, त्याला आता आपण भाजून घेणार आहोत. चपातीपेक्षा थोडं जाड आहे. इथे आपण तवा ठेवला, त्यात टाकून थोडंसं गॅस वाढवते. मीडियमवर ठेवला आपण गॅस. तवा तापला आहे ना, तवा तापलेला आहे म्हणून गॅस वाढवला नाही. पलटी मारून घेऊया. एक साईडला आपला दुसरा पण पराठा लाटून होते. मला पुन्हा एकदा पलटी मारतो आता. बटाटा आहे ना त्यात, शिजला पाहिजे मग. आपण आता त्याला साईडने असं भाजून घेतोय. एक तो आतपर्यंत शिजला पाहिजे ना, चपातीसारखं पटकन नाही काढायचं त्याला. कलर मस्त आला बघ. आता आपण त्यावर काय टाकणार? पुन्हा कमी एकदा करते गॅस आता. तूप टाकते. तूप टाकले पटकन ते हे होतं, जळतं ना. दुसरीकडे पण आपण तूप टाकणार आहोत. आता आपण त्याला पलटी मारून घ्या पुन्हा. तूप लावताना गॅस कमी करायचा, पण तूप टाकल्या जळतं माहीत तर ते. आपला पराठा झालाय. आता आपण ह्याला काढून घेऊया डिशमध्ये. टेस्टी असा पराठा झालेला आहे. आता आपण दुसरा पण टाकूया. गॅस कमी आहे आपला. तर आता आपण दुसरा पराठा एकदा टाकलेला आहे. आता
पलटी मारून घेऊ आपण. पलटी मारले तसंच आपल्या साईडून पण त्याला आता भाजायचं पण आहे. असं घ्यायचं फक्त, ते उचलतं नाही बा असं, मग ते भाजत नाही म्हणून त्याला काय होईल तर असं फिरवायचं. आता आपण त्याला लावणार तूप. तूप टाकताना गॅस कमी करायचा. आता पलीकडे पण आपण तूप लावून घेऊया. आपला पराठा फुगला, फक्त इथं आपलं भाजी बाहेर आली ना बटाट्याची, पण फुगला नाही. असं चालतं थोडं थोडं. झालं आपलं, आपण काढून घेऊ. आपण ह्याला पण काढून घेऊया. आता इथे आपले नाश्त्याचे पराठे रेडी झालेले आहेत. ते आपण खाणार आहोत दहीसोबत. बाकीचे आपण करून घेतोय. दहीसोबत खाणार आणि बाकीचे पण करून घेणार आहोत आणि चटणीसोबत पण खाऊ शकतो. दही बरोबर छान लागतं. हां, हे बघा, दही आणि पराठे ते नाश्ता रेडी झालेला आहे. ते रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असे आपले पराठे छान झालेत. अगदी पुरणपोळीसारखे वाटतात ना, छान झालेत. थँक्यू.